आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. जरासंधाने ही अट घातली होती की जर श्रीकृष्ण आणि बलरामांना जरासंधाकडे सुपूर्त केलं गेलं तर तो मथुरा नगरीचा विध्वंस नाही करायचा. श्रीकृष्णाने जरासंधाची मागणी मान्य केली की जर एकाचा बळी देण्याने लाखोंचे प्राण वाचू शकत असतील तर त्या एकाचं अवश्य बलिदान दिलं पाहिजे. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकृष्ण आणि बलराम मथुरावासियांना दुःख सागरात लोटून एकटेच जरासंध आणि सैन्याला सामोरे गेले. जरासंध अतिशय आनंदी होता की शत्रू आत्मसमर्पण करण्यास आलेला आहे. चांगलं आहे, हे चांगलं आहे, परंतु लक्षात ठेवा की त्या दोघांवर माझ्या व्यतिरिक्त कुणीही शस्त्र चालवणार नाही. मी माझ्या हातांनी या दोघांचं मस्तक उडवणार आहे. परंतु आत्मसमर्पणाआधी श्रीकृष्णांनी आकाशाकडे पाहून इशारा केला. इशारा मिळताच दोन दिव्य रथ आणि दिव्य आयुधे आकाशातून अवतरली. या अवतारात प्रथमच श्रीकृष्णांनी त्यांच्या सुदर्शन चक्राला देखील आवाहन केलं होतं. भक्तांचं रक्षण करता आणि दुष्टांचा संहारक असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या साक्षात नारायणाचं अस्त्र सुदर्शन चक्र पृथ्वीवर अवतरलं. श्रीकृष्णांनी शत्रू सेनेवर सोडलेलं सुदर्शन चक्र वाटेत येईल ती प्रत्येक गोष्ट कापत सुटलं होतं. जरासंधाच्या सेनेसाठी सुदर्शन चक्राचा अनुभव बहुधा नवीनच असावा. कुणी कुठेही पळालं तरी त्याचा पाठलाग करून ते त्याला नामोहरण करत होतं. मग एक तुंबळ युद्ध सुरू झालं. मथुरेच्या बाजूने केवळ श्रीकृष्ण, बलराम, अक्रूर आणि काही निवडक सरदार लढत होते आणि दुसऱ्या बाजूला जरासंध, बाणासूर, शल्य, भौमासूर, शिशुपाल
असे अनेक महारथी त्यांच्या प्रचंड सैन्यासह तुटून पडले होते. अक्रूर आणि त्यांचे निवडक सरदार द्वेषाने जरासंधाच्या पायदळावर चालून गेले आणि त्यांनी सपासप शत्रू सैन्य कापायला सुरुवात केली. सर्वत्र शस्त्रांचा खणखणाट, जनावरांचे चित्कार आणि जखमी सैनिकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. दुसरीकडे बलरामाच्या नांगराचा फाळ जिथे फिरेल तिथली जमीन भाजून काढत होता. जसजशी युद्धाची तीव्रता वाढू लागली, जरासंधाचे सैनिक लाखोंनी मारले जाऊ लागले. श्रीकृष्णाच्या अग्नी अस्त्राने शैल्य राजाचा रथ जळून भस्म झाला. तत्पूर्वी अशाच एका संहारक बाणाने भौमासुराच्या रथाचं चाक मोडलं. सेनापती बलरामांनी त्याच्या नांगराचा फाळ जरासंधाच्या मानेभोवती अडकवून त्याला रथावरून खाली खेचलं. सरते शेवटी एक एक करून जरासंधाचे सर्व साथीदार घायाळ होऊन रणभूमी सोडून पळाले. अच्छा अच्छा, आता बघ बघ. अखेरीस जरासंध आणि बलराम यांच्यात भीषण गदायुद्ध सुरू झालं. सम्राट एकटे पडले आहेत. हो, आपण त्यांच्या सहाय्याकरता गेलंच पाहिजे. हो, अवश्य. नाहीतर त्यांना वाटेल की संकटाच्या क्षणी आपण त्यांना एकटं सोडून पळालेलो आहोत. हो, चला एकत्र हल्ला करूया. चला!
आता हलू देखील शकणार नाहीस. आता बघ या गवळ्याच्या गदेचा प्रहार. बलराम दादा! थांब दादा, थांब दादा. नाही दादा, नाही बलराम दादा, नाही. थांब, बाजूला हो कृष्ण. थांब बलराम दादा. बलराम दादा, शांत हो, शांत हो. जाऊ दे त्याला, जाऊ दे बाजूला बलराम हो दादा. कृष्ण. जाऊ दे. नको, नको, नको बलराम दादा, नको. थांब, शांत हो. बलराम दादा, सोडून दे त्याला. तू बाजूला हो नाही बलराम दादा, नाही. आज या थांबा तुम्ही. अहंकार्याला एका गवळ्याची ताकद बघून दे. नाही बलराम दादा, नाही. शांत व्हा. या क्षणी हा बिचारा निशस्त्र आहे, हा असहाय्य आहे बलराम दादा. आणि कोणी निशस्त्र शत्रूवर वार करणं तुमच्यासारख्या वीराला शोभत नाही बलराम दादा. कृष्णा, मी म्हंटल होतं ना की मध्येच मला थांबवायचा प्रयत्न करू नकोस. परंतु दादा, अशा असहाय्य प्राण्याला मारणं तुमच्यासारख्या वीराला शोभत नाही. या बिचारीची सर्व सेना मारली गेली आहे. याचे सर्व साथीदार याला एकट्याला सोडून स्वतः मात्र पायात शेपूट घालून पळून गेले आहेत. अशा असहाय्य अवस्थेमध्ये याच्यावर दया करावी दादा. तुम्हीच दया करू शकता दादा. नाही. सोडून द्या त्याला. शांत व्हा दादा, शांत व्हा, शांत व्हा दादा. जा, कृष्णाच्या सांगण्यावरून तुला जिवंत सोडतो आहे. पुन्हा कधी तुझ्या शौर्याच्या हुशारक्या मारू नकोस. ठीक आहे, बघून घेईन तुला. उठ, उठ. उठ. एका हरलेल्या शत्रूवर दया करणं तुमच्यासारख्या परमवीराला शोभून दिसतं. त्यामुळे शास्त्र देखील सांगतं, क्षमा वीरस्य भूषणम. महाराज जरासंध, जा, तुमच्या राजधानीस परत जा. परंतु तुमचा सारथी तर रथ सोडून पळून गेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता मगधपर्यंत चालतच जावं लागेल. अक्रूरजी, आज्ञा प्रभू. महाराज जरासंधाचा रथ खूप सुंदर आहे, तो मथुरेस घेऊन जाऊया का? ज्या नगरीतली मुलं यावर खेळतील तर खूप खुश होतील. जशी आज्ञा प्रभू. महाराज जरासंध, तुम्हाला तर भूक सुद्धा लागली असेल, परंतु तशी चिंता करण्याची काहीच गरज नाही. आमच्या राज्यातली लोक खूप दयाळू आहेत. ज्या गावात जाऊन भिक्षा मागाल
तिथेच खायला देखील मिळेल. बलराम दादा, आता हे रथ परत पाठवूया का? गरज भासल्यास यांना परत बोलावून घेऊ. ठीक आहे. आता युद्धभूमीवर जरासंध एकटाच उरला होता आणि त्याच्या आजूबाजूला पडली होती ती त्याच्याच अहंकाराची छिन्न विछिन्न कलेवर. असं म्हणतात की कोणत्याही युद्धाचा पहिला बळी हा कुणा निरापराधाचाच असतो. असा प्राणी ज्याचं खरं तर दुरान्वयेही त्या युद्धाशी संबंध नसतो. आज युद्धभूमीवर पडलेले असंख्य सैनिक भलेही आक्रमणकारी असतील, परंतु त्यांचं श्रीकृष्ण, बलराम किंवा मथुरेच्या कोणत्याही नागरिकाबरोबर वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं. परंतु जरासंधाच्या अहंकारापोटी आज त्या सर्वांनी स्वतःचे प्राण गमावले होते. कदाचित त्यांचं शल्य त्या क्षणी जरासंधाला वाटलं असेल किंवा नसेल माहित नाही. परंतु पुनश्च एकदा हेच सत्य अधोरेखित झालं होतं की अहंकार हाच बहुतांश युद्धाचा पाया आहे. येताना लाखो सैनिकाच्या अस्त्रशस्त्राने सुसज्ज फौजा घेऊन आलेला जरासंध आता मात्र हरलेल्या अपमानित अवस्थेत रणांगणातून पाय ओढत चालला होता. त्याच्या आजूबाजूला अर्धवट कापलेली शरीरे, तुटलेले हातपाय, शिरच्छेद होऊन पडलेली मस्तके, अर्धवट तुटलेले जळालेले रथ, मृत प्राण्यांची शरीरे, हे सर्व काही विखुरलेले होते. सर्वत्र रक्त मांसाचा चिखल झाला होता. युद्धभूमीला आता स्मशानाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. अर्थात हे सर्व होऊन सुद्धा जरासंधाची युद्धाची भूक ही कमी झाली होती का? हा तर एक प्रश्नच आहे. त्याचा अहंकार अजूनही तसाच होता.
स्वतः प्रभू युद्धभूमीवर चालत त्याच्यापर्यंत आले होते परंतु तो मात्र त्यांना ओळखूच शकला नाही. मित्रा, इतिहास साक्ष आहे. मोठमोठे योद्धा आणि मोठमोठ्या शूरवीरांना अनेकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे युद्धात पराजय होणं मोठी गोष्ट नाहीये, पण धीर सोडून देणं नक्कीच मोठी गोष्ट आहे. एका युद्धात पराजय झाल्यानंतर दुसऱ्यांदा विजय प्राप्त करताच येतो, परंतु एकदा हिम्मत गमावून बसल्यास मनुष्य उभारी घेऊ शकत नाही मित्रा.
उभारी घेऊ शकत नाही. वास्तवात एक योद्धा त्या दिवशी पराभूत होतो ज्या दिवशी त्याचा पराजय तो मनातून स्वीकार करतो. मित्रा, मनातून. हरणं आणि जिंकणं प्रारब्धाच्या हातात आहे. कधी भाग्य साथ नाही देत, तर कधी वेळ खराब असते. परंतु हे विसरता कामा नये की प्रारब्ध कधीच एकसारखं नसतं. जसा रात्रीनंतर दिवस येतो, त्याचप्रमाणे वाईट काळानंतर चांगला काळ देखील येतो. प्रारब्ध आणि भाग्य मनुष्याच्या हातात नाहीयेत. परंतु मनुष्याचं कर्म आणि त्या कर्माप्रती दृढ संकल्प असणं मनुष्याच्या अधिकारात नक्कीच आहे. जो एका पराभवाने अकर्मण्य होऊन जातो तो वीर असूच शकत नाही. जर वीराच्या मनात जिंकण्याचा दृढ संकल्प असेल तर तो 100 वेळा हरून सुद्धा 101व्यांदा जिंकूच शकतो. दुर्भाग्य आलं तर भित्राडासारखं घाबरून त्यापासून पळून जायचं नाही. उलट दुर्भाग्याला सद्भाग्यात बदलण्यासाठी कायम कर्म करत राहायचं, हेच शौर्याचं लक्षण आहे. म्हणूनच तुमच्यासारख्या परमवीरांना अशा प्रकारे मन खट्ट करून बसणं योग्य नाही. आणि खरं तर हे युद्ध होतं तरी कुठे? हे तर भ्रमाचं एक मायाजाल होतं. हा कृष्ण काहीतरी मायावी विद्या जाणत असावा. त्यामुळे आपल्याला देखील आपल्या सोबत काही मायावी शक्ती बाळगल्या पाहिजेत, ज्या त्याच्या मायेला निष्प्रभ करतील आणि त्यांचा देखील प्रबंध होऊ शकतो. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि आम्ही हे वचन देतो की 1 वर्षाच्या आतच याहून अधिक सैन्य जमा करून पुन्हा तुमच्या ध्वजाखाली एकत्र येऊन त्या यदुवंशींच्या विरुद्ध तुमच्या अपमानाचा बदला अवश्य घेऊ, अवश्य घेऊ. अपमान, घोर अपमान. अपमानित झालो आहे मी रुक्मी, अपमानित झालो आहे मी. अपमानाची जखम सहन करणं खूप कठीण आहे. पराभव सहन करणं सोपं आहे, परंतु अपमान सहन करणं सोपं नाहीये, नाहीये. आज त्यांनी युद्धात जर प्राण घेतले असते तरी मला काही एक चिंता नव्हती. मला हौतात्म्य प्राप्त झालं असतं. परंतु अपमानाचा घाव देऊन त्यांनी मला जे जिवंत सोडलं त्याची धग माझा अंतरात्मा
अशा पद्धतीने जाळत आहे, अशा पद्धतीने जाळत आहे रुक्मी की जगण्याची इच्छाच मरून गेली आहे. जगण्याची इच्छाच मरून गेली आहे रुक्मी, मरून गेली आहे. त्यांनी त्यांच्या अहंकारामुळे तुला जिवंत सोडला आहे मित्रा. त्यांच्या अहंकारामुळे. हीच त्यांच्या दुर्भाग्याची सुरुवात आहे आणि त्यांचं हेच दुर्भाग्य आपल्याकरता सद्भाग्य सिद्ध होईल. सद्भाग्य. तू आमचा सम्राट आहेस मित्रा. जर आज तूच नसतास तर आम्ही सगळे विखुरले गेलो असतो मित्रा, विखुरले गेलो असतो. दैवाने तुला या करता जिवंत सोडला आहे मित्रा की तुझ्या नेतृत्वाखाली आपण त्या अहंकारी यदुवंशीचा समूळ नाश करू शकू. म्हणूनच म्हणतो, धीर सोडू नकोस मित्रा. तुझ्या हृदयात जो प्रतिशोधाचा अग्नी धगधगतो आहे त्याच्या ज्वाळेला शांत होऊ देऊ नकोस मित्रा. शांत होऊ देऊ नकोस. त्याला अजून प्रज्वलित करत राहा. अजून प्रज्वलित कर. मी या अग्नीला साक्षी मानून शपथ घेतो की माझ्या हृदयात धगधगणाऱ्या सुडाच्या ज्वाळेला तोपर्यंत विझू देणार नाही जोपर्यंत कृष्ण आणि त्याच्या समस्त यादव वंशाचा नाश करत नाही. नाश करत नाही. दुसरीकडे मथुरा नगरी आता विजयाच्या तुतार्या फुंकल्या जात होत्या. कृष्ण बलदेवांचा विजय असो ही एकच घोषणा सर्व नगरीत दुमदुमत होती. आणि मग आगमन झालं दोन वीर योद्ध्यांचं, श्रीकृष्ण आणि बलरामांचं. सर्वत्र शंख फुकले जात होते. ढोल ताशे नगारे वाजत होते. काही काळापूर्वी कंसवधानंतर मथुरेत झालेल्या जल्लोषाच्या आठवणी पुनश्च एक वार सर्वांच्या मनात ताज्या झाल्या. आज पुन्हा एकदा असुर शक्तींवर विजय मिळवून श्रीकृष्णांनी हे सिद्ध केलं की जोपर्यंत ते शेवटच्या असुराचा नाश करत नाहीत तोपर्यंत या अवतारातलं प्रत्येक युद्ध हे धर्मयुद्धच गणलं जाईल. मथुरेच्या रस्त्या रस्त्यात चौका चौकात नागरिक हातात पूजेची तबकं आणि फुलं घेऊन वीरांच्या स्वागतासाठी त्यांची आरती ओवाळण्यासाठी तयार उभे होते. सर्व नगरी दीपांच्या रोषणाईने उजळून गेली होती. श्रीकृष्ण आणि बलराम असलेला रथ जसजसा पुढे पुढे सरकत होता घराघरातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी होत होती. महिला पुरुष वृद्ध तरुण सर्वच जण मार्गातून नाचत फेर धरत त्यांचं स्वागत करत होते.
हेच दोन सुकुमार जेव्हा जरासंधासमोर आत्मसमर्पण करायला निघाले होते तेव्हा याच नगरीला दुःखाची अवकळा आली होती. पण जरासंधाचा पाडाव करून तेच दोन सुकुमार आता परतत असताना नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. केवळ काही मोजक्या साथीदारांसह अनेक औक्षोहिणी सैन्याला नामोहरम करून श्रीकृष्णांनी यापूर्वी राजदरबारात दिलेलं श्रीरामाचं उदाहरण परत एकदा सत्यात उतरवून दाखवलं होतं. मथुरेत आज उत्साह ओसांडून वाहत होता आणि पुढे येणाऱ्या शुभकाळाचीच ती ग्वाही होती. सर्वत्र आनंदी आनंद पसरला होता. कौशल दिखाए आए सदा सुदर्शन को साध चखाए आए जरासंध अभिमानी जरासंध अभिमानी रण में है गयो पानी पानी राजधानी बोलो कृष्ण की जय बच गए जनता राजधानी बोलो नाम पे खाने वाले सौ तीर 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 जुग जुग जियो दोनों वीर 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 चलो रे आरती कृष्ण बलदेव की भैरी को रण में इन्हीं ने पछाड़ा के ढोल ढमकाओ बजाओ नगाड़ा विजय का झंडा कन्हैया ने गाड़ा मथुरेच्या युद्धाने हे सिद्ध केलं आहे की विजय नेहमीच धर्माचा होतो आणि धर्माचा आधार आहे सत्य. मी यासाठीच सदैव म्हणत आलो आहे की सत्य आणि धर्माचा मार्ग कधी सोडता कामा नये. एक चूक जी आपण केली की या धर्मयुद्धात मथुरावासींची साथ न देऊन त्यांच्या शत्रूंना सहाय्य केलं. त्याचा परिणाम हा आहे की आज आपण मथुरेला तोंड नाही दाखवू शकत. ताश्री
आपण तर जरासंधाचं कोणतंही सहाय्य देखील नाही केलं. मग तुम्ही हे असं कसं काय म्हणू शकता? महाराज धृतराष्ट्र, सत्याच्या तराजूत मनुष्याची नीतिमत्ता तोलली जाते. त्याने केलेली शारीरिक कर्म नव्हेत. तुम्ही तुमच्या अंतर्मनात डोकावून बघा आणि मग सांगा की यादवांचं सहाय्य न करण्यात तुमचा अंतस्थ हेतू काय होता? यादवांचा पराभव व्हावा असं नव्हतं वाटत तुम्हाला? तुमच्या मनामध्ये हा विचार नव्हता की यादवांच्या पराभवाने पांडव कुमारांचा पक्ष घेणारा कुणीच उरणार नाही? मग तुम्ही वाटेल तेव्हा बेधडक तुमच्या पुत्राला दुर्योधनाला युवराज घोषित करू शकाल? मी तर युवराजाच्या बाबतीत देखील कोणताही निर्णय नाही घेतला. ताजश्री, तो निर्णय तर मी तुम्हा सर्वांच्या मतानंतरच घेईन. महाराज, जेव्हा केव्हा तुमच्याशी या विषयावर बोलणं झालंय, तुम्ही या ना त्या बहाण्याने तो टाळत आला आहात. आता टाळायची वेळ निघून गेली आहे. राजकुमारांचं शिक्षण संपत आलं आहे. ते गुरुकुलातून राजधानीत येतील तेव्हा प्रजेच्या मनात ही उत्सुकता असेल की तिचा भावी राजा कोण असेल. त्यामुळे या विषयावर माझा सल्ला हाच आहे की सगळं काही भयावह होण्याआधीच उचित हेच असेल की कुमार युधिष्ठिरांना तुम्ही तुमचा युवराज बनवण्याची घोषणा करावी. ताजश्री, मी आताच तुम्हाला सांगितलं की युवराज पदाबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. अजून तर सर्व राजकुमार गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात अध्यापन करत आहेत. युवराज पदाची घोषणा करून मी आतापासूनच त्या बालकांच्या मनात ईर्ष्येची बीजे रोवू इच्छित नाही. त्यांना अजून मोठं होऊ द्यात, शिक्षण समाप्त करू द्यात. योग्य वेळ आल्यानंतर मी तुमच्याशी अवश्य चर्चा करेन की कुणाला युवराज बनवलं जावं. कुणावर इतका हसतो आहेस? महाराज धृतराष्ट्रांच्या चातुर्यावर, की कसे ते युधिष्ठिराला युवराज बनवण्याच्या चर्चेला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने प्रत्येक वेळी टाळत असतात. याच आशेने की कदाचित काही काळानंतर एखादा असा मार्ग समोर येईल ज्याजोगे त्यांचा पुत्र दुर्योधन राजा बनून जाईल. असा एखादा मार्ग आहे का त्यांच्यापाशी? मार्ग तर एकच आहे, विनाशाचा मार्ग, कुरुवंशाच्या विनाशाचा मार्ग. कुरुवंशाचा विनाश? केव्हा? कसा? अजून ती वेळ येणं पुष्कळ दूर आहे बलराम दादा. आत्तापासूनच त्याची चिंता नका करू. मग काय, जरा संधाची चिंता करू? नाही बलराम दादा, त्याची पण आवश्यकता नाही. कारण आता जरासंध सुद्धा 1 वर्षापर्यंत परतून येणार नाहीये. त्यामुळे भाग्यचक्राचं निरीक्षण करत राहा आणि गंमत बघा. कृष्णा